एकाच क्षेत्रावर अनेक वेळेला पीक विमा भरणं, त्याचप्रमाणे कमी क्षेत्र असताना जास्त पीक विमा भरणं आणि क्षेत्र नसताना पीक विमा भरणं अशा प्रकारचे हे आरोप आहेत. राष्ट्रीय कृषी विम्याची रक्कम लाटण्याचा नवा पॅटर्न बीड जिल्ह्यात उघड झालाय. एकट्या बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यातील 5,07,000 शेतकऱ्यांनी गैरव्यवहार केल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय, ज्यामुळे शेतकऱ्यांचा 178 कोटी 39 लाख रुपयांचा विमा वाटप थांबवण्यात आलाय. यात बीड जिल्हा अव्वल तर उस्मानाबाद दुसऱ्या स्थानावर आहे. बीड जिल्ह्यात तर दोषींवर कारवाई करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. आपल्याकडे बँक अधिकारी किंवा त्या गावाचे कोणी संबंधित पदाधिकारी किंवा स्वतः काही शेतकरीचे प्रतिनिधी असा आपल्याला नक्कीच, कारण आज 40,000 50,000 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी आम्हाला माहिती घ्यावं लागेल की अशा प्रकारचा सिस्टम जो आहे तो कोण आणला, बेसिकली कोण याच्यामध्ये केला, अशा प्रकारची चौकशी करणे अपेक्षित आहे. डीसीसी बँकेच्या 2 शाखांमध्ये 10,500 लोक हे असे अनियमित कारभार करण्यात सापडलेले आहेत. बीड जिल्ह्यात माझ्या अंदाजाप्रमाणे जवळपास 200 कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनी 2-2 बँकात पैसे भरलेले आहेत. कसा झाला हा पीक विमा घोटाळा? नावावर जमीन नसतानाही पीक विम्याचा हप्ता भरला. एकाच शेतजमिनीवरील पिकांचा 2-3 बँकात विमा भरला. अस्तित्वात असलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक लागवड क्षेत्र दाखवलं. त्यामुळे बीड जिल्ह्यात मंजूर झालेल्या 870 कोटींच्या पीक विम्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. कार्यक्षेत्रात नसलेल्या गावांचाही पीक विमा अनेक बँकांमध्ये भरला गेला. त्यामुळे पीक विमा भरताना आणि भरलेल्या या सगळ्या एकूण रकमेच्या अनियमिततेमध्ये शेतकरी जितका दोषी आहे त्याहीपेक्षा महसूल विभागातले कर्मचारी, अधिकारी आणि याही बरोबर बँकेच्या कर्मचाऱ्यावरतीही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता होत आहे. एका बँकेमध्ये एकाचा विमा भरायचा असताना शेतकऱ्यांनी लोकशाहीप्रमाणे बँकेने विमा घेतला आणि शेतकऱ्यांनी भरला. ह्याच्यात गैर काहीच नाही आणि शेतकऱ्यांनी एवढी मोठं पाप केलं नाही, गुन्हा केला नाही, अनेक संकटातून शेतकरी सावरला नाही आणि पुन्हा गुन्हे दाखल करायचे म्हणलं जर तर हे शेतकऱ्यासारखं अंक दुसरं कुठलंच दुर्दैव नाही. गेल्या 3 वर्षांपासून मराठवाड्यावर आणि विशेषतः बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट आहे. कधी नाही ते शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमही मिळाली, पण त्यातही गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे. पण या घोटाळ्याला फक्त शेतकऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर विम्याची रक्कम लाटण्यात सहाय्य करणाऱ्या सरकारी बाबूंवरही कारवाई होणं आवश्यक आहे. गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड.